आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 31। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या। सेशनचा परिचय पाहिल्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये जा आणि त्यामध्ये आपल्याला ऑफिस स्किल्सवर या ठिकाणी ते क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक करा। यामध्ये जे काही व्हिडिओ ऑडिओ जर असेल तर ते आपल्याला पहिले पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर होम टॅबवर सुद्धा जायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पाहून घ्या। याच्यातनी आपल्याला पहिले नॉलेज चेक दिलेला आहे, तर पहिले नॉलेज चेक आपल्याला याच्यातनी सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा नॉलेज चेकचे 10 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, डॅश डॅश टॅब आपल्याला फिल कलर अप्लाय करण्यास मदत करेल म्हणत आहे। तर कोणता टॅब आपल्याला फिल कलर करण्यास मदत करणार आहे? तर याचं उत्तर फॉर्मॅट आहे। तर फॉर्मॅटवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। बोल्ड पर्याय डॅश डॅश ग्रुपमध्ये सापडतो म्हणत आहे। तर बोल्ड पर्याय आपल्याला कोणत्या ग्रुपमध्ये असणार आहे? तर फॉन्ट ग्रुपमध्ये असणार आहे। कॉपी आणि पेस्ट पर्याय होम टॅब खालच्या डॅश डॅश रिबन मध्ये सापडतो म्हणत आहे। तर क्लिपबोर्ड रिबन मध्ये असते ते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपण डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश फीचरच्या खाली शेप कलर फिल करू शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर फॉर्मॅट मध्ये जाऊन शेप फिल मध्ये आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। कॉपी पेस्ट पर्याय डॅश डॅश ग्रुपच्या अंतर्गत येतो म्हणत आहे। तर क्लिपबोर्ड ग्रुपच्या अंतर्गत येते ते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। स्लाइड पॅटर्नचे किती प्रकार असतात म्हणत आहे? तर 9 प्रकार असतात कमीत कमी। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपल्याला टेक्स्ट अलाइन करायचे आहेत। आपण कोणता टॅब आणि ग्रुप सिलेक्ट कराल म्हणत आहे? तर टेक्स्ट अलाइन करण्यासाठी आपल्याला होम मधल्या पॅराग्राफ मध्ये जायचं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। आपण शेपचा साईज हाताने व्हॅल्यूज एंटर करून ऍडजस्ट करू शकतो म्हणत आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपल्याला स्लाइडचा साईज बदलायचा आहे, त्यासाठी आपल्याला डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर डिझाईन मध्ये जाऊन कस्टमाइज ग्रुपवर आपल्याला क्लिक करावं लागेल। अलाइन पर्यायामध्ये वेगवेगळे अलाइनमेंट पर्याय सिलेक्ट करा म्हणत आहे। तर याच्यातला वेगळं कोणतं आहे बघा? तर अलाइन हॉरिझॉन्टल आहे। बाकी सर्व आपले अलाइनमेंट दिलेले आहे। तर हे वेगळं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा आणि आपला स्कोर पाहूया। आपल्याला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पहिलं नॉलेज चेक सोडवायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 नॉलेज चेक दिलेलं आहे। दुसरं नॉलेज चेक आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। तर ऑफिस स्किल्स मध्ये जा आणि याच्यातनी इथे या ठिकाणी आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून चालू करायचं आहे त्याला। त्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करा। त्याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, डॅश डॅश टॅब आपल्याला फिल कलर अप्लाय करण्यास मदत करेल म्हणत आहे। तर याचं उत्तर फॉर्मॅट आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। बोल्ड पर्याय डॅश डॅश ग्रुपमध्ये सापडतो म्हणत आहे। तर बोल्ड पर्याय आपल्याला कोणत्या ग्रुपमध्ये सापडणार आहे? तर याचं उत्तर फॉन्ट आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। कॉपी पेस्ट पर्याय होम टॅब खालच्या डॅश डॅश रिबन मध्ये सापडतो म्हणत आहे। तर कोणत्या रिबन मध्ये असते? तर याचं उत्तर क्लिपबोर्ड मध्ये असते। तर क्लिपबोर्डवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। आपण डॅश डॅश टॅब व डॅश डॅश फीचरच्या खाली शेप कलर फिल करू शकतो म्हणत आहे। तर कोणत्या ठिकाणी करू शकतो बघा? तर याचं उत्तर फॉर्मॅट मध्ये जाऊन शेप फिल आहे। कॉपी पेस्ट पर्याय डॅश डॅश ग्रुप अंतर्गत येतो म्हणत आहे। तर कोणत्या ग्रुप मध्ये अंतर्गत येते? तर क्लिपबोर्डच्या ग्रुपच्या अंतर्गत येते। तर क्लिपबोर्डवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। स्लाइड पॅटर्नचे किती प्रकार असतात म्हणत आहे? तर 9 प्रकार असतात कमीत कमी। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपल्याला टेक्स्ट अलाइन करायचे आहे। आपण कोणता टॅब आणि ग्रुप सिलेक्ट कराल म्हणत आहे? तर टेक्स्ट अलाइन करण्यासाठी होम टॅब मध्ये पॅराग्राफ मध्ये जावं लागेल। आपण शेपचा साईज हाताने व्हॅल्यूज एंटर करून ऍडजस्ट करू शकतो म्हणत आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपल्याला स्लाइडचा साईज बदलायचा आहे, यासाठी आपल्याला डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर कशावर क्लिक करावं लागेल? तर डिझाईन मधल्या कस्टमाइजवर क्लिक करावं लागेल। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। अलाइन पर्यायामध्ये वेगळ्या अलाइनमेंटचे पर्याय सिलेक्ट करा म्हणत आहे। तर अलाइन हॉरिझॉन्टल आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। नॉलेज चेक, आता दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली सिम्युलेशन क्वेश्चन्स दिलेले आहे, तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे, तर इथून स्टार्ट करा। तर पहिला प्रश्न,
तुम्ही MS पॉवरपॉईंट उघडले आहे आणि तुम्ही पाहू शकता की एक स्लाइड उपलब्ध आहे. होम टॅबमध्ये स्लाइड गट वापरून एक रिक्त स्लाइड जोडा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला न्यू स्लाइडच्या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि त्यातून ब्लँक स्लाइड घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रपोजल देण्यासाठी एक प्रेझेंटेशन देत आहात आणि तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजलचे चित्र ऍड करायचे आहे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर पिक्चर्सवर जा आणि त्यानंतर इमेजवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. फॉन्टचा कलर वाचणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला बिझनेस प्रपोजल निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू कलर असा करायचा आहे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला फॉन्ट कलरमध्ये जा. फॉन्ट कलरमध्ये गेल्यानंतर याच्यातून ब्लू कलर घ्यायचा आहे स्टँडर्ड आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे. आयकॉन शब्दापेक्षा अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन बिझनेस हँडशेकचा आयकॉन ऍड करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्टवर जा. त्यानंतर आयकॉन घेण्यासाठी त्या आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर बिझनेसच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि ज्यातनी हँडशेकवर क्लिक करा आणि ते इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे हँडशेक घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. आपण प्रत्येक स्लाइडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करू शकतो, ज्यामुळे आपण ती स्लाइड कधी तयार केली हे आठवायला आपल्याला मदत होते. त्यासाठी स्लाइडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं त्यानंतर डेट आणि टाइमवर क्लिक करा. त्यानंतर डेट आणि टाइमवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करा किंवा अप्लाय टू ऑलवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन सोडवायचं आहे. तर आपल्या सिम्युलेशन स्कोर आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा. तर याच्यामध्ये बघा सेल्फ लर्निंगचे 6 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, MS पॉवरपॉईंट मधील टेबलचे फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर MS पॉवरपॉईंट मधील टेबलचे फंक्शन्स काय बघा, तर स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये डेटा ऑर्गनाइज करणे आणि प्रेझेंट करणे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इमेजवर एक नजर टाका आणि या प्रेझेंटेशन मध्ये त्यावर काय अप्लाय केले आहे ते ओळखा म्हणत आहे. तर याच्यावर काय अप्लाय केलेले आहेत बघा. तर याचं उत्तर पिक्चरचे स्टाईल्स आहे ते. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. पॉवरपॉईंट मधील इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप मधील मर्ज शेप ऑप्शनचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर याचं प्रायमरी फंक्शन्स हे कस्टम डिझाईन मध्ये विविध आकारांचे मिश्रण तयार करण्यासाठी हे त्याचं उत्तर असणार आहे. करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. डॅश डॅश टॅब तुम्हाला कलर फिल अप्लाय करण्यास मदत करतो म्हणत आहे. तर कोणता टॅब आपल्याला कलर फिल करण्यास मदत करते, तर ते फॉर्मॅट टॅब आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. आपण मजकूर प्रविष्ट करू शकत नाही आणि त्याचे फॉर्मॅट करू शकत नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये शेप इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेज मधून योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर शेप घेण्यासाठी ऑप्शन बी चा वापर करत असते बघा या ठिकाणी. तर याचं उत्तर ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली एक्झाम एंड झालेली आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी आपण पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअरचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून चालू करायचा आपल्याला. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर ब्लँक प्रेझेंटेशनची फाईल घेण्यासाठी स्लाइड न्यू स्लाइडवर जायचं आहे आणि ज्यातून ब्लँक वर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट लावायचं आहे.
दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये मोहित खुराना टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याचा फॉन्ट कॅलिब्री आणि फॉन्ट साईज 36 करा म्हणत आहे. तर मोहित खुराना या नावाला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन केलं. फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि सी वरचा फॉन्ट आपल्याला शोधायचा आहे कॅलिब्री. तर इथून तो फॉन्ट घ्या आणि त्याची साईज किती सांगितलेली आहे 36. तर जे साईज सांगितली असेल ती साईज घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे आपल्याला इथून. त्यानंतर म्हटलेलं बघा, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये अडॉब फोटोशॉप हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर अडॉब फोटोशॉप या शब्दाला सिलेक्शन करून त्याला बोल्ड करायचं आहे. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, तर व्यवस्थित चेक करून घ्या कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्यानंतर याला बोल्ड करायचं आहे. बोल्ड केलं त्यानंतर आपलं उत्तर इथे जाऊन सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याला राईट अलाइन करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर ड्रिंकिंग ऑफ वॉटर या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण प्लेस होल्डरला सिलेक्शन करायचं आहे आणि या पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून राईट अलाइनवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. त्यानंतर म्हटलेलं आहे, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये प्रोफाईल टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याला मिडल अलाइन करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. आता या प्रश्नामध्ये बघा काय झालेलं आहे. तर कशाला सांगितलेलं आहे, प्रोफाईल या नावाला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर टेक्स्ट अलाइनमेंट मध्ये जा आणि मिडल अलाइन इथून घ्यायचं आहे. जर इथून जर होत नसेल तर ही अलाइनमेंट इथं वापरायची आहे. या दोनपैकी एक वापरून पहा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर आपलं एक्झाम एंड करायचे आहे. तर एंड एक्झामवर क्लिक करा आणि त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ऑडिओ इनपुट डिव्हाइस डॅडस हे आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोफोन आहे. त्यानंतर सेवन नेक्स्ट करा. विशेष पोर्टेबल डॅशडॅश याचा शुद्धलेख करून रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर व्हॉइस रेकॉर्डर आहे. व्हॉइस रिकग्निशन सिस्टीम कॉम्प्युटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. विशेष पोर्टेबल व्हॉइस रेकॉर्डर हे शुद्धलेख करून रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणात वापरतात म्हणत आहे. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सेशन 31चं पूर्ण झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यात पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे ते सेशन सोडवायचं आहे.